हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्यासाठी एकदम सोपी आणि तेवढीच स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आले। ती म्हणजे ताज्या हिरव्या वाटाण्यामधील मसाले भात। खूप छान बनतो, बिर्याणीपेक्षाही खूप चांगला याची टेस्ट येते, खूप छान। आणि पूर्ण सुगंधाने घर तर एकदम दरवळून जातं। फक्त सुगंधानेच हा भात खूप खावासा वाटतो। खूप मस्त रेसिपी आहे, एकदम साधी आणि सिंपल आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम भात बनवतोय आपण, त्यासाठी आपल्याला तांदळाची आवश्यकता लागेल। तर मी इथे घरातीलच तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत। तुम्ही जो तांदूळ वापरत असाल तो यासाठी घेऊ शकता। तर आपल्याला हे तांदूळ सर्वप्रथम चांगले धुवून 20 ते 25 मिनिटं भिजायला ठेवायचे। जोपर्यंत आपले तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण बाकीचा मसाला बनवायचा। तर मी या इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना एकत्र वाटून घ्यायचा आहे आपल्याला हे। तर वाटून तयार आहे। तर आता आपण भाताला फोडणी देऊयात। इथे मी कढाईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त तेल किंवा फक्त तूप घेऊ शकता। तुम्ही तूप खात असाल तर तूप अवश्य याच्यामध्ये घाला। तुपाने कुठला पण पुलाव असेल, बिर्याणी असेल, खूप छान होते। त्यासाठी तुपाचा वापर तुम्ही जरूर करा। तर हे हलकं गरम होऊ द्यायचे। यामध्ये खडे मसाले घालायचे, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घ्या। मी याच्यामध्ये शाही जिरा, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता घातलेला आहे। तर मसाल्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला 1 मोठा कांदा मी इथे घातलेला आहे यामध्ये। तर कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट झाल्यावर यामध्ये मी 2 कढीपत्त्याच्या काड्या घातलेल्या आहेत। कढीपत्ता पण अवश्य घाला, कढीपत्त्याचा पण खूप चांगला सुगंध येतो भातामध्ये कुठल्याही। तर कढीपत्ता हलका परतून झाल्याच्या नंतर आता आपण जे वाटण तयार केलं होतं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना याचं, ते घालायचं आहे यामध्ये। तुमच्याकडे पुदिना नसेल तर नाही घातलात तरी पण हरकत नाही, पण असेल तर जरूर घाला। हे मिश्रण जे आहे, मसाला आपण वाटलेला, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर आता आपण यामध्ये 1 वाटी हिरवे ताजे वाटाणे घातलेले आहेत। 1 वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत, त्यासाठी आपल्याला 1 वाटी वाटाणे घालायचे आहेत। तर वाटाणे पण आपल्याला हलकेसे 1 ते 2 मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांद्यासोबत। वाटाणे आपले हलके सॉफ्ट झाले पाहिजेत असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर वाटाणे आपल्याला सर्वप्रथम अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत। वाटाणे परतल्याच्या नंतर मी यामध्ये 5 ते 6 काजू असे घातलेले आहेत काप करून। तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील आवडत तर नाही घातले तरी हरकत नाही। आणि 1 टोमॅटो मी असा 4 फोडी करून घातलेला आहे। टोमॅटो मी मुद्दामच मोठा कापलेला आहे। अशा टोमॅटोची टेस्ट पण खूप छान येते। तर टोमॅटो आपल्याला परतायचा नाही आहे, फक्त मी टोमॅटो मसाल्यामध्ये ॲड केला आहे। यासोबतच यामध्ये मी घातलं आहे हळद आणि मीठ। याला जास्त मसाल्याची गरजही पडत नाही या भाताला, त्यासाठी हा भात खूप बनवायला सोपा आहे। आणि यामध्ये मी गरम मसाला घातला आहे। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर घाला, नाहीतर जरासा बिर्याणी मसाला घाला, किंवा तुम्ही कुठलाही नॉनव्हेजवाला मसाला वापरत असाल तर तो यामध्ये 1 चमचा मसाला घाला। तर 1 चमचा मसाला मी गरम मसाला घातलेला आहे। मसाले आपल्याला हलकेसे परतायचे आहेत। मसाले परतून झाल्याच्या नंतर आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ते चांगले धुवून घेऊन या मटार आणि कांद्याचा जो मसाला आहे त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे आहेत। तर तांदूळ घालून आपल्याला तांदळाला 2 मिनिट असं मसाल्यासोबत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तांदूळ परतल्यामुळे आपला जो भात आहे तो एकदम सुटसुटीत आणि मोकळा होतो, आणि प्रत्येक तांदूळ जो आहे तो मोकळा होतो। या तेलामध्ये परतल्यामुळे जे मसाले आपण या तेलामध्ये घातलेले आहेत ते तांदळाला व्यवस्थित लागतात। मसाल्याचा फ्लेवर खूप चांगला तांदळामध्ये उतरतो। त्यासाठी आपल्याला तांदूळ अगोदर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। आता यामध्ये आपल्याला 2 मिनिट तांदूळ परतून झाल्याच्या नंतर यामध्ये 1.5 ते 2 वाटी आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्या वाटीनेच पाणी मोजून घ्यायचं आहे। तर 1.5 ते 2 वाटी पाणी गरम करून घालायचं आहे। तर पाणी घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे 1 वेळेला, आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट या भाताला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला तांदूळ शिजून होतो, कारण आपण तेलामध्ये अगोदरच तांदळाला परतलं होतं, त्यामध्ये पण आपला तांदूळ अगोदर शिजलेला असतो। त्यासाठी तांदळाला शिजायला जास्त वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटांनंतर 1 वेळेला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। सर्व जे आपलं
मसाले, तांदूळ, मटार आहेत ते सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊन आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि गॅसची फ्लेम लो करून याला आणखीन 2 ते 3 मिनिट व्यवस्थित स्टीम होऊ द्यायचा आहे। यामुळे आपला तांदूळ जो आहे तो व्यवस्थित शिजला जातो, म्हणजे वाफलून येतो खूप चांगला, आणि आपला भात जो आहे तो चिकट बनत नाही अशा पद्धतीने तांदूळ शिजवल्यामुळे। तर आता फायनली आपला जो भात आहे वाटाण्यातला मसाला भात तो या ठिकाणी तयार आहे। तर एक वेळेला असा मिक्स करून घ्यायचा आहे। खूप छान सुगंध घरामध्ये सुटतो। प्रत्येकजण हा भात खूप आवडीनं खाईल तुमच्या घरामध्ये। तुम्ही आणखीन ट्राय केला नसेल तर एक वेळेला जरूर ट्राय करा। अशा पद्धतीने आपला तांदूळ आता शिजलेला आहे। तर एक वेळेला व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे। थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम अशा पद्धतीचा मसाले भात तुम्ही जरूर बनवून बघा। तुमचा भात कसा होतोय तो पण मला कमेंट करून सांगा। तर आपला भात आता तयार आहे, तर आपण सर्व करूयात। गरमागरमच तुम्ही याला खायला घ्या, कारण थंडीमध्ये गरमागरम जेवण खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतं। त्यामुळे गरमागरम असा भात लगेच सर्व करा। तर अशा पद्धतीने आपला हिरव्या वाटाण्यातील मसाला भात तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा। थंडीमध्ये असंच गरमागरम जेवण बनवायला पण आणि खायला पण तेवढंच छान लागतं। तर ही रेसिपी एक वेळेला नक्की ट्राय करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू।